नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा राज्यसेवेला नेहमी विचारले जाणारे अवघड प्रश्न की खालीलपैकी कोणती पायरी श्वसनामध्ये येत नाही किंवा खालीलपैकी कोणती श्वसनाच्या पायरीचा टप्पाच नाही किंवा क्रेब सायकल दरम्यान होणाऱ्या पायरीमध्ये काय येतं. म्हणजे तीनही प्रश्न अवघड वाटतात, पण तिन्हीचाही बेस सेम आहे की वनस्पतीचं जे श्वसन घडतं त्या श्वसनामध्ये तीन स्टेप्स आहेत, एक ग्लायकोलिसिस, एक क्रेब सायकल आणि एक इट्रियस. तर जे ग्लायकोलिसिसलाच ईएमपी पाथवे म्हणतात आणि क्रेब सायकललाच सायट्रिक ऍसिड म्हणतात. ह्याच गोष्टींवरती हे तीनही प्रश्न सुटतात की तुम्हाला जर माहिती असेल तर या प्रक्रियेमध्ये कोणती अंतर्भूत नाही. तर ग्लायकोलिसिस 100% इलेक्ट्रॉन इटियस पण माहिती होतं, पण क्रेब सायकललाच सायट्रिक ऍसिड म्हणतात म्हणून ही सुद्धा आहे, ही सुद्धा आहे आणि ही सुद्धा आहे. मात्र ही जी आहे ही नाही, कारण ती फोटोसिंथेसिसची प्रक्रिया आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं. याचं सुद्धा तुम्हाला ग्लुकोजची गर्लफ्रेंड ह्या एका ट्रिक्स वरून संपूर्ण स्टेप्स ग्लायकोलिसिसच्या मी पाठ करून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे याचं सुद्धा 16 पासून 6 नाही तर 6 पासून 16 होतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 याच्या अंतर्भूत येत नाही. किंवा तिसरं सुद्धा तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे क्रिकेट काउन्सिलची, त्याच्यामध्ये मेन ऑफिसला जाताना एच म्हणजे हायड्रेशन होतं. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर यायला पाहिजे काहीही करून, पण आयोगाने दुसऱ्या कीने सुद्धा डिहायड्रोजनेशन हे दिलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यावरती थोडासा विचार करा की हे बरोबर चौथंच आहे कुठेही पाहिलं तरी कुठल्याही पुस्तकामध्ये, पण कुणी संदर्भ दिला नसेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी दिलेलं आहे. अशा प्रकारे राज्यसेवेची तयारी करताना अवघड प्रश्नांना सुद्धा आपण साथ घातली पाहिजे. धन्यवाद.